सर्वांना जय भीम. मला एक पडलेला प्रश्न आहे की हे सोशल मीडियावर येतात आणि बोलतात की बाबासाहेबांनी फक्त 10 वर्षासाठी आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण तुम्ही कायम ठेवले. नक्की तुम्हाला माहिती का ते आरक्षण कशासाठी बाबासाहेबांनी 10 वर्षासाठी मागितलं होतं? तर ते होतं राजकीय क्षेत्रामधलं आरक्षण, जे 10 वर्षासाठी मागितलं होतं. आणि नोकरीचं आणि शैक्षणिक आरक्षण हे कायमचंच राहणार आहे. आणि राजकारणातलं जे आरक्षण आहे ते 10 वर्षासाठी दिलं होतं, पण ते दर 10 वर्षाला बदललं, म्हणजे परत दुरुस्त होतं आणि ते परत 10 वर्षाला भेटलं ते आरक्षण. आता पण 2019ला ते दुरुस्त झालं, 2030 पर्यंत ते कायम राहणार ते आरक्षण. आता ह्या काही हुशार लोकांना ते माहीतच नसतं, फक्त येतात आणि बोलतात अरे बाबासाहेबांनी फक्त 10 वर्षासाठी आरक्षण मागितलं होतं, ते आरक्षण कायमचंच आहे. हे आरक्षणाचे प्रकार आहेत, त्याचा अभ्यास करा. तुम्हाला अंधभक्त का म्हणतात हे मला आत्ता समजलं. अजून तुम्ही लोक राहू स्वतःला एवढं हुशार समजता, 80% पडले म्हणता, 90% पडले म्हणता. तुम्हाला कसे काय पडते तरी 80% 90%? कॉप्या करून पास होता काय? तुम्हाला एवढं कळत नाही, आरक्षणाची डेफिनेशन माहीत नाही, राशन कशावर भेटतं, कशामुळे भेटतं हे माहीत नाही. तुम्हाला 80-90% पडतात कसे काय? आणि पडले तर तुम्ही अभ्यास कुठला करता आणि काय करता रे? का उगाच सोशल मीडियावरून सांगायचं की आम्हाला फक्त आरक्षण नसल्यामुळे आम्हाला हे भेटलं नाही, आरक्षण नसल्यामुळे आम्हाला ते भेटलं नाही. अरे आरक्षण नसताना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आहे, आम्ही त्या ठिकाणी अजूनही पोहोचलो नाही, हे माहिती.